लहानपणापासून पिक्चर आणि सिनेमा आणि फिल्म इंडस्ट्री याच्याबद्दल फार कुतूहल होतं. फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया लॉ कॉलेज रोडला जे आहे ते त्याच्याबद्दल थोडीशी कल्पना होती. 12वी पास झालो, रिझल्ट आला, म्हटलं तिथे गेल्याच्या नंतर गेटच्या आतमध्ये जातानाच त्यांनी मला अडवलं. म्हटलं ठीक आहे, आता 12वी नंतर ऍडमिशन कशात घेणार ह्याचीच काही कल्पना नव्हती. मित्र होते जे मेडिकल फील्डमध्ये होते, मग त्यांनी सजेस्ट केलं की फार्मसीला घ्या म्हणून. एकांकिका स्पर्धेसाठी क्लासमध्ये मुलं आली होती की कोणाकोणाला अभिनयामध्ये वगैरे इंटरेस्ट आहे का. त्यामध्ये मी नाव दिलं. मध्ये पहिल्या थिएटर मध्ये जे पाऊल ठेवले ते म्हणजे भरतनाट्य मंदिर, जे आपल्या सदाशिव पेठेमध्ये आहे. म्हणजे मूवीज वगैरे वगैरे हे सगळं पाहिलं होतं, पण लाईव्ह परफॉर्म थिएटर, प्रोफेशनल थिएटर हे मी फर्स्ट टाइम पाहिलं. ते जे काय पाहिलं फर्स्ट टाइम लाईफ मध्ये, म्हटलं हे केलं पाहिजे आपण, हे काहीतरी भन्नाट आहे आणि लाईव्ह याच्यामध्ये चुकलो तर रिटेक नाही. त्यामुळे ते खूप थ्रिलिंग वाटलं मला. म्हणजे स्ट्रगल नका समजू याला, तुम्ही शिकण्याची प्रोसेस नक्कीच समजा. ज्या दिवशी तुम्ही परिपूर्णपणे शिकाल त्या दिवशी तुम्हाला नक्की मोठा ब्रेक 100% मिळेल. फिरायला जातो आणि फिरूनही झालं तर मग फिरायला जाताना पुस्तकं मात्र सोबत ठेवतो आणि मग वाचन करतो. पॉडकास्ट असतात जे आपल्यासारखेच एकांकिकामधनं वगैरे गेलेले असतील, त्यांचे इंटरव्ह्यू बघणं, त्यांचा काय प्रवास होता तो फॉलो करणं. मग सेल्फ डाऊट येतो, 100% येतो आणि मला पण खूपदा आलाय, आजही येतो. असं नाही की आपण बोलतोय, पॉडकास्ट करतोय आणि जवळपास 7-8 वर्ष झाले मी थिएटर आणि या क्षेत्रात आहे. बरोबर, आजही सेल्फ डाऊट येतो, गिव्हअप करावं असं वाटतं. पण शेवटी ते तुमच्यावरती की तुम्ही ह्या क्षेत्रात कशासाठी आला होतात या प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचारायचं आणि परत मग या क्षेत्राकडे वळतोच. नमस्कार, मी अनिरुद्ध पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो टॉक विथ अनिरुद्धच्या नवीन एपिसोडमध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज आपण कुणाला बोलवलंय, बरोबर? तर आज आपण एक स्वप्नवेडा माणूस बोलवलाय की जो स्वप्नांच्या मागे धावत राहतोय. आपण बऱ्याच वेळेला बघतो की अनेक लेखक असे लिहित असतात की स्वप्न जी आहेत ना, ही स्वप्न रात्री पडली ती स्वप्न नाही, तर दिवसा आपल्याला झोपून देत नाहीत ती स्वप्न. आता असा एक स्वप्नवेडा माणूस आपण इथे बोलवणार आहोत की जो स्वप्नांच्या पाठीमागं पळत नाहीये, चालत नाहीये, तर रांगत का होईना आपण त्या स्वप्नापर्यंत कसं पोचावं या पद्धतीने आपल्याला प्रेरणा देणार आहे. तो लेखन, दिग्दर्शक आणि कलाकार या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम कामगिरी करतोच आहे, पण तरीही एक स्वतःचा आत्मशोध जो आहे तो या माध्यमातून घेतोय. तर आपण संघर्षात्मक कहाणी आपण आज बघणार आहोत. तर आपण स्वागत करूयात आज आपले नवीन गेस्ट बालाजी माने सर यांचं. नमस्कार सर. नमस्कार. पहिल्यांदा मला हे विचारायला तुम्हाला आवडेल, तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं? नाही, सर्वप्रथम मला इथे बोलवलं, इन्व्हाइट केलं पॉडकास्टसाठी, त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचे आभार मानतो. कारण फेम मिळालेल्या लोकांना सगळेच बोलवतात, सगळ्यांची गप्पा मारतात, पण आपल्यासारखे स्ट्रगलर्स नाही म्हणता येणार, पण काहीतरी करू पाहणाऱ्या लोकांना तुम्ही बोलवलं, त्याबद्दल मी खरंच तुमचे मनापासून आभार मानतो. आणि इथे येऊन मला खरंच प्रचंड पॉझिटिव्ह आणि छान वाटतंय. गप्पा मारायला मजा येईल. नाही, मलाही बोलायला छान वाटेल आपल्याशी. काय आहे की एखाद्या सेलिब्रिटीला बोलवणं आणि मग त्या पॉडकास्टची एखाद्या सुरुवात करून घेणं, एखाद्या सेलिब्रिटीला बोलवायचं आहे आणि मग आपल्याला फेम मिळवायचा आहे, तर हा उद्देश आपला पॉडकास्ट सुरुवात करण्याचा कधीच नव्हता. मला प्रथमतःच सर्वसामान्य जी व्यक्तिमत्व आहेत किंवा सर्वसामान्य जी लोक आहेत की ज्यांना वेगळं काहीतरी करायचं आहे, सर्वसामान्यांच्या पुढे जाऊन काहीतरी करायचं आहे, तर अशा लोकांना इथं बोलवून आपल्याला नवीन काय करता येईल, नवीन कशा पद्धतीने पुढे जाता येईल हे सगळं बघायचं होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला अशीच लोक इथं आणायची होती आणि म्हणूनच मी अशा लोकांच्या शोधात आहे. तर मी प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो की अशी कोणतीही लोक आपल्याला जर मिळत असतील आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की असा एक स्वप्नवेडा माणूस असेल किंवा आपल्याला संघर्षात्मक जी काही कहाणी असेल किंवा संघर्ष करतायत जीवनामध्ये आणि त्यांना पुढे यायचं आहे, त्यासाठी एखादं माध्यम मिळत नाहीये, तर या सगळ्यासाठी आपण हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे. तर आपण पुढे वळूयात सर, की मला माझ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की आपल्या या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली, म्हणजे तुम्ही सुरुवात कधी केली होती, कशी झाली होती, तर हे सगळं ऐकायला आवडेल. नक्कीच. मला सुरुवात सांगायचीच आहे, पण अगदीच सांगायचं झालं तर लहानपणापासून पिक्चर आणि सिनेमा आणि फिल्म इंडस्ट्री याच्याबद्दल फार कुतूहल होतं. पण फॅमिली बॅकग्राऊंड यात
क्षेत्रात कोणीच नसल्यामुळे कसलंच काही कॉन्टॅक्ट वगैरे काही बेसिक शून्य अगदी मायनस म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे या क्षेत्राचा कधी संबंध आला नाही, पण कुतूहल खूप असायचं. नेमकं काय होतं बाबा टीव्ही पिक्चर मध्ये, नेमकं करतात कसे. मग 10वी झाल्याच्या नंतर साधारण मी घरी सांगितलं की मला ऍक्टर व्हायचंय, मला हिरो व्हायचंय. ऍक्टर हा शब्द पण तेवढा मला ओळखीचा नव्हता, पण मला हिरो व्हायचंय असं ते मी घरी आपलं ते बाळबोध म्हणून मी सांगून टाकलं. पहिल्यांदा तर ठीक आहे म्हटले, नाही का, एक ते वय असतं म्हणून बोलतोय. मग 10वी झाल्याच्या नंतर घरचे म्हटले आधी 11वी 12वी पूर्ण कर. म्हटलं ठीक आहे, प्रथेप्रमाणे 11वी 12वी पूर्ण केली. 12वी नंतर मी खूप पाडा लागला होता की मला हिरो बनायचंय वगैरे, या क्षेत्रात वगैरे काम करायचंय. तर घरच्यांना यातली काही फारशी माहिती नव्हतीच, पण वडिलांनी माझ्या रिक्षा चालवलेली आहे त्यामुळे त्यांना पुण्यातली थोडीफार माहिती, थोडी म्हणजे फारच माहिती आहे त्यांना. तर त्यांना फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया लॉ कॉलेज रोडला जे आहे ते त्याच्याबद्दल थोडीशी कल्पना होती. त्यांनी जस्ट एक सांगितलं की बाबा तिथे फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया आहे, तिथे जाऊन बघ तुला काय करायचंय नेमकं. तर मग मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. 12वी पास झालो, रिझल्ट आला, म्हटलं जाऊन घेऊ आपण ऍडमिशन आणि करू. तर तिथे गेल्याच्या नंतर गेटच्या आतमध्ये जातानाच त्यांनी मला अडवलं. ते म्हटले काय करायचंय. म्हटलं मला हिरो बनायचंय, तर मला इथं शिकायची ऍक्टिंग वगैरे जे काय ते. ते म्हटले ठीक आहे, तिथं सिक्युरिटी पाशी साईन करा आणि तिथं इन्क्वायरी करा आणि मग जावा आतमध्ये. तिथं सिक्युरिटी पाशी गेल्यावर कळलं की त्यांनी ब्राउचर दिलं तिथे वाचायला, आणि त्या ब्राउचरमध्ये सगळी माहिती होती, जे काही इथले कोर्सेस वगैरे वगैरे XYZ बऱ्याचशा गोष्टी. तर त्या ब्राउचरमध्ये कळलं की इथे जर ऍक्टिंगचा वगैरे किंवा इतर कुठलाही कोर्स करायचा असेल तर तिथं डिग्री असणं आवश्यक आहे, 12वीच्या बेसवरती नाहीये. तर मी म्हटलं आपण नुकतेच 12वी झालोय, आपल्याकडे ना कुठली डिग्री ना काय. तर सो मग तो जो प्लॅन होता FTI मध्ये ऍडमिशन घेण्याचा, तो अर्थात तो शक्य होऊ शकला नाही. मग घरी आलो, सांगितलं असं असं आहे. ते म्हटले ठीक आहे, हरकत नाही, डिग्री लागतेच आहे, तर मग तू ठरव काय करायचंय. तर म्हटलं ठीक आहे. आता 12वी नंतर ऍडमिशन कशात घेणार ह्याचीच काही कल्पना नव्हती. मॅथ्स आपली गणित कधी जमली नाही, त्याच्यामुळे इंजिनिअरिंग आणि त्या सगळ्या विषयांकडे कधी घुसता आलं नाही. तर मग दुसरं काय घ्यायचं, मॅथ्स नाही तर मग घरच्यांचे मित्र होते जे मेडिकल फील्डमध्ये होते, मग त्यांनी सजेस्ट केलं की फार्मसीला घ्या म्हणून. वडिलांची इच्छा होती डॉक्टर बनावं, पण तेवढं काय माझी इच्छा कधीच नव्हती. तर मग वडिलांनी मग म्हटले फार्मसी करून घे, नंतर मग तू कर पुढे जे काय आहे. म्हटलं ठीक आहे. मग हे जे आहे, आपण जे लेखन, दिग्दर्शन आणि कलाकार या क्षेत्रामध्ये आपण गेलेला आहात, तर या सगळ्याची प्रेरणा कुठून मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पहिल्यांदा एकांकिका कोणती लिहिली होती, आणि ती एकांकिका ज्यावेळी प्रदर्शित झाली, म्हणजे ती एकांकिका तुम्ही ज्यावेळी सादर केली, त्यावेळी तुमचा पहिला अनुभव काय होता. पहिली एकांकिका डायरेक्ट लिहिली मी नाहीच, पहिली एकांकिका सादर केली म्हणजे दुसऱ्यांच्या एकांकिकेत काम केलं. तर ती फार्मसीला असताना माझी सुरुवात झाली एकांकिकेची. पण लिखाण म्हणून पहिली एकांकिका जी माझी होती, जिचं नाव होतं प्रश्न 3 उत्तर 1, जिचा एकच प्रयोग झाला प्राथमिकचा, जिचा पुढे प्रयोग नाही झाला, आणि मी ती सांगतही नाही, आज तुमच्या माध्यमातून सांगतो की ती माझं पहिलं लिखाण होतं. पण मी त्याची स्क्रिप्टही नाही माझ्याकडे, पण ठीक आहे, ती पहिली होती म्हणून मी ती सांगतो आज की ती पहिली लिहिली होती. तिचा मुंबईला करंडकाचं नाव आठवत नाही, पण त्यामध्ये आम्ही सादर केली होती, ज्याचा पुढे अर्थात निकाल सांगण्यात अर्थ नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतर दुसरी एकांकिका लिहिली, तिचं नाव होतं फलाट प्लॅटफॉर्म. तर तिचे बरेच आम्ही 3 का 4 प्रयोग केले, आणि त्याच्यानंतर आम्ही थांबलो. त्यानंतर वेगळे प्रोजेक्ट सुरू झाले, त्याच्यामुळे ती थांबली. आणि त्याच्यानंतर गेम झोन एकांकिका लिहिली. गेम झोनचे पण आम्ही खूप प्रयोग केले, आणि पुढे असंच कुणाला काही ना काही लिहून दे, किंवा कुणाच्या नाटकामध्ये एखादा पॅच लिहून दे, कुणाचं नाटक थोडंसं पूर्ण झालंय तर त्यांच्याशी डिस्कशन कर, अशा माध्यमातून खूप लेखन होत गेलं. आता हे सगळे क्षेत्र सुरू असताना या क्षेत्रामध्ये येण्याची आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली. ह्या म्हणजे लेखन असेल, दिग्दर्शन असेल, कलाकार असेल, की आपण या क्षेत्रात जाऊ शकतो, याची सुरुवात कुठून झाली आणि प्रेरणा कुठून मिळाली. बरोबर. फार्मसीला असतानाच मी ह्या क्षेत्राशी काही लॉजिक ना काही नव्हतं. फक्त कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धेसाठी क्लासमध्ये मुलं आली होती की कुणाला अभिनयामध्ये वगैरे इंटरेस्ट आहे का. त्यामध्ये मी नाव दिलं,
नाव दिल्याच्या नंतर त्यांच्या तालमीच्या हॉलमध्ये गेलो. हॉलमध्ये गेल्याच्या नंतर पहिल्यांदा आयुष्यात नाटकाच्या रिहर्सलच्या हॉलमध्ये गेलो होतो. मग ती टीम घेऊन गेली पुरुषोत्तम करंडकमध्ये एकांकिका पाहण्यासाठी आम्हाला घेऊन गेली होती ती टीम. त्या टीममध्ये त्या टीमसोबत मी भरतनाट्य मंदिरमध्ये गेलो. लाईफमध्ये पहिल्या थिएटरमध्ये जे पाऊल ठेवले ते म्हणजे भरतनाट्य मंदिर, जे आपल्या सदाशिव पेठेमध्ये आहे. तर तिथे पुरुषोत्तम करंडक सुरू होता. त्याच्यामध्ये पत्तर नावाची एकांकिका जी आहे ते माझा मित्रच झाला तो नंतर, अक्षय खैरे म्हणून. त्याची एकांकिका पाहिली. आयुष्यामध्ये पहिल्यांदा लाईव्ह परफॉर्मन्स पाहिला मी. म्हणजे मूव्हीज वगैरे वगैरे हे सगळं पाहिलं होतं, पण लाईव्ह परफॉर्म थिएटर, प्रोफेशनल थिएटर हे मी फर्स्ट टाइम पाहिलं. आणि ती एकांकिका बघून मी इतकं भारावून गेलो, म्हटलं अरे हे काहीतरी भन्नाट आहे आणि ही जादू आहे. म्हणजे स्टेज म्हणजे वेगळा प्रकार आहे. आणि त्यात ते माझ्या मित्राचे सुंदर एकांकिका आहे. त्यामध्ये स्लो मोशन, डान्स आणि अभिनय आणि लेखनही त्यानेच केलं होतं, दिग्दर्शनही त्यानेच केलं होतं. खूप सुंदर होतं. तर ते जे काय पाहिलं फर्स्ट टाइम लाईफमध्ये, म्हटलं हे केलं पाहिजे आपण, हे काहीतरी भन्नाट आहे. आणि लाईव्ह याच्यामध्ये चुकलो तर रिटेक नाही, त्यामुळे ते खूप थ्रिलिंग वाटलं मला. म्हटलं अरे हे करूच शकतो आपण, किंवा करायला पाहिजे. करूच शकतो म्हणजे अजूनही तेवढं वाटत नाही की करूच शकतो, पण हे करायला पाहिजे. आणि तिथून ते डोक्यात बसले की हा हे करू शकतो आपण. मग तिथून मग तो प्रवास सुरू झाला. मग कॉलेजमधून एकांकिका सुरू झाले आणि मग एकांकिका मधून बऱ्याचशा गोष्टी. बर. मग नेमका हा जो स्ट्रगल आहे तुमचा, म्हणजे एकांकिका सुरू केली आणि त्यानंतर स्ट्रगल, तर एक स्ट्रगलर आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काय वाटतं, किंवा स्ट्रगलर आर्टिस्ट नेमकं म्हणण्याचा अर्थ काय? आता जे काही स्ट्रगलर आर्टिस्ट असतील त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? नाही, मुळात मी थोडासा स्ट्रगल ह्या शब्दाविषयी थोडा साशंक आहे. स्ट्रगल म्हणजे नेमकं काय म्हणायचं, मला याबद्दल थोडीशी शंका आहे. पण तरी लोक ज्याला स्ट्रगल म्हणतात किंवा या क्षेत्रात येऊन मी स्ट्रगल करतोय, तर माझं एकच म्हणणं आहे याच्या बाबतीत की कोणी तुम्हाला बळजबरी या क्षेत्रात ढकललेलं नाहीये. तुम्ही स्वतःची इच्छा होती म्हणून तुम्ही या क्षेत्रात आलात, तर तुम्ही याला स्ट्रगल म्हणू नका, असं माझं पर्सनली मत आहे. मी तर याला स्ट्रगल नाही म्हणत, मी याला शिकण्याची प्रोसेस नक्कीच मानतो. ठीक आहे, तुम्हाला या गोष्टी काही येत नसतील किंवा तुम्ही बघून बघून शिकत असाल, तर माझं म्हणणं तेच आहे की याला स्ट्रगल नका समजू, याला तुम्ही शिकण्याची प्रोसेस नक्कीच समजा. आणि माझंही तेच आहे, कुठे जाऊन शिक्षण घेतलं या क्षेत्रातलं असं काही नाहीये. तर बघून बघून शिकणं, करून करून शिकणं. तर माझं स्ट्रगलला हेच बेसिक उत्तर आहे की स्ट्रगल म्हणू नका आणि उगाच स्वतःवरती प्रेशर घेऊ नका. याला शिकण्याची प्रोसेस माना. ज्या दिवशी तुम्ही परिपूर्णपणे शिकाल त्या दिवशी तुम्हाला नक्की मोठा ब्रेक 100% मिळेल. बरोबर. पण हे शिकण्याची जी प्रोसेस करत असतो, ते शिकण्याची प्रोसेस करत असताना आपल्याला मनशांती ठेवणं गरजेचं आहे, किंवा थोडंसं पीस ठेवणं गरजेचं आहे, मानसिक शांतता असणं गरजेचं आहे. तर मग याचा सगळ्याचा ताळमेळ कसा साधता येईल? म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट, तुमचं मन शांत असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. अगदी जगणं पण तुमचं मनावरती डिपेंड आहे. आणि मी कोणाचं तरी आता पॉडकास्टच्या माध्यमातूनच पाहिलं होतं की तुम्ही शरीराच्या सगळे अवयव सायंटिफिकली प्रूव्हन आहेत किंवा जे काय असतील. आता मी पण काय तेवढा सायकोलॉजीचा मोठा तज्ञ नाही, पण बहुतेक स्नेहल तरडेंचा मी पाहिला होता, प्रवीण तरडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांचा इंटरव्ह्यू पाहिला होता. त्यांनी सांगितलं होतं की मन हे जर कोणी दाखव म्हटलं तर ते आपण कसं दाखवणार, नाही दाखवू शकणार. बरोबर. तर मला तो खूप मोठा फॅक्टर वाटतो, मन आणि मन शांत ठेवणं. तर माझी प्रोसेस जर म्हणाल मन शांत ठेवण्याची, तर अगदीच खूप फ्रस्ट्रेशन नाही म्हणता येणार, इरिटेट झालं, कामं होत नसतील किंवा लांबत असतील, तर मी सगळ्यात आधी छान झोप काढतो. आणि झोपही येत नसेल तर मग कुठेतरी फिरायला जातो. आणि फिरूनही झालं तर मग फिरायला जाताना पुस्तकं मात्र सोबत ठेवतो आणि मग वाचन करतो आणि मित्रांना भेटतो. किंवा असे पॉडकास्ट असतात जे आपल्यासारखेच एकांकिकामधनं वगैरे गेलेले असतील, त्यांचे इंटरव्ह्यू बघणं, त्यांचा काय प्रवास होता तो फॉलो करणं. मग त्यांच्या आयुष्यात पण असे प्रसंग आले होते का हे बघायचं. आले असतील तर मग समजून जायचं आपण योग्य ट्रॅकवर आहेत आणि आपण इन्स्पायर व्हायचं. आणि त्यातून आपलं एक स्टेबिलिटी मिळते. ओके. आता तुम्ही कलाकार म्हणून काम करत आहात, तर त्यामध्ये तुम्ही ऍक्टिंग पण करताय, त्यामुळे तुम्ही दिग्दर्शन पण करताय, त्या तुम्ही लेखन पण करतायत. तर हे सर्व करत असताना या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्याला जवळचं काय वाटतं आणि ते का वाटतं? सगळ्यात जवळचं म्हणजे उगाच मला ते असं काय म्हणू डिप्लोमॅटिक उत्तर द्यायला मला पटत नाही. जे आपल्याला वाटतं ते वाटतं. बरोबर. जसं मी पहिल्यांदा सांगितलं की मला ऍक्टर म्हणजे हिरो व्हायचं होतं, तर आपण ऍक्टिंग हा पार्ट पकडू हिरो बनण्यासाठी. तर मला ऍक्टिंग ही पहिल्यापासून जवळची आणि
म्हणजे पहिलं प्रेम म्हणू शकतो आपण अभिनय. पण नंतर एकांकिका करताना आणि ह्या क्षेत्रात आल्याच्या नंतर कळलं की अरे अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन किंवा इतर कुठलाही टेक्निकल बाजू सगळ्या इंटरकनेक्टेड आहेत. तर मग अभिनय करताना खूपच गोष्टी लक्षात आल्या की एकतर पहिल्यांदा कोणी संधीच दिली नाही मोठी अभिनय करण्याची एकांकिकेत वगैरे. त्याच्यामुळे नंतर मग आपण स्वतःहून एकांकिका करायला घेऊ आणि आपणच आपली संधी निर्माण करू, असा तो एक फॅक्टर होता. म्हणून मग ते दुसऱ्याचे स्क्रिप्ट घेऊन दिग्दर्शन नाही म्हणता येणार अगदीच, पण करायला घेतली सुरुवात. तर मग ते दिग्दर्शनाची गोडी लागली आणि नंतर दिग्दर्शन करताना कळलं की अरे हे जे वाचतोय आपण ते नेमकं जन्माला कसं येतं, म्हणजे कसं सुचतं. तर मग एक दिवशी घेऊन बसलो की यार आपण चल काहीतरी 2 वाक्य लिहू आणि बघू. तर मग ते लिहिल्याच्या नंतर गंमत कळली अरे हे भन्नाट आहे काहीतरी, म्हणजे वाक्य जन्माला येतं कसं. नट बोलतो, दिग्दर्शक सांगतो की असं कर तसं कर वगैरे किंवा नाही का त्याला एक दिशा देतो, पण मेन सुचतं कसं ह्याचं प्रचंड कुतूहल वाटलं मला. बरोबर. आणि मग मी लिखाणाची थोडीशी मग गोडी वाढली आणि वेगळे वेगळे पुस्तकं वाचले, वेगळे वेगळे रायटर्सला वाचनात आलं आणि मग कळलं यार रायटर हा भन्नाट पार्ट आहे काहीतरी. म्हणून मग आणि नंतर जे लिहिलेलं आहे ते मित्रांना वाचायला दिलं की मित्र पण सांगायचे अरे छान आहे वगैरे वगैरे. आणि मग ते लिखाणाची गोडी लागली. आता लिखाण हे जास्त अभिनय इतकंच जवळचं आहे पॅरलली. आणि लिखाण म्हणजे मला जास्त का आवडतं कारण ते कोणावर डिपेंड नाहीये. म्हणजे मला जेव्हा वाटलं तेव्हा मी रात्री 2 वाजता उठून लिहू शकतो आणि कुणाला समोर बसून मला लिहायची गरज नाही. अभिनय करायचं समजा ऑडियन्स लागतो किंवा कॅमेरा लागतो, काही लागतं, थोडक्यात डिपेंडेंट आहे दुसरं कोणावर. पण लिखाण हे स्वातंत्र्य आहे माझं आणि माझ्या जे लोकांशी मला बोलता येत नाही, ज्या मनात असतात त्या गोष्टी त्या मी मनासारख्या लिहू शकतो, भले कोणाला वाचायला देऊ नाही तर नाही देऊ. त्याच्यामुळे स्वातंत्र्य हेच माझा युनिक पॉइंट असं मला वाटतं. कुठेही कोणाचं बंधन नाही, काही नाही. हा जर काही कमर्शियल लिखाण असेल तर तिथं 100% बंधन येणार कारण ते तुम्हाला पे करतात. पण लिखाण पर्सनली म्हटलं तर जवळचं आहे कारण मनातली खदखद तिथे आपण बोलू शकतो किंवा मांडू शकतो. बरोबर. एक थोडा वेगळा प्रश्न विचारतो की कधी वाटलं का की हे सगळं जे क्षेत्र आहे, कलाकार असेल, अभिनय असेल, लेखन असेल, दिग्दर्शन असेल, ही जी क्षेत्र आहे हे क्षेत्र सोडून वेगळं काहीतरी करावं? कारण काय होतं जनरली आपल्याकडे बॅकअप नसतो, गॉडफादर कोणी नसतो, आपण स्वतःहून उठून उभं राहणार आहोत, आपण स्वतःहून उठून काहीतरी करणार आहोत. तर हे सगळं करत असताना आपल्या पाठीमागे जर बॅकअप नसेल तर आपण या क्षेत्रामध्ये पुढे कसं जाणार, ही एक अनामिक भीती प्रत्येकाच्या मनामध्ये असते. तर ही भीती बाळगून आपण त्या क्षेत्रामध्ये आपण सक्सेस नाही होऊ शकणार किंवा प्रगती नाही करू शकणार. तर मग असं कधी वाटलं की आपण या क्षेत्रामध्ये पुढे नाही जात आहोत किंवा पुढे कसं जाणार असा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. तर मग थोडंसं बॅकआउट करावं, पाठीमागं जावं, थांबावं, असं कधी वाटलं तुम्हाला? 100 वेळा वाटलंय. आणि टू बी फ्रँक सांगतो की हे असं होतं. बरं. कारण एकतर तुम्ही म्हणालात तसं की तुम्हाला बॅकिंग नसतं कोणाचं आणि शून्य माहिती असते या क्षेत्रातली. आणि जिथं कुठे आपण जातो आणि आपल्याला वाटतं की अरे हे भन्नाट करतायत, हे सेल्फ डाऊट येतो, 100% येतो. आणि मला पण खूपदा आलाय, आजही येतो. असं नाही की आपण बोलतोय, पॉडकास्ट करतोय आणि जवळपास 7-8 वर्ष झाले मी थिएटर आणि या क्षेत्रात आहे. बरोबर. आजही सेल्फ डाऊट येतो, गिव्हअप करावं असं वाटतं. पण शेवटी ते तुमच्यावरती की तुम्ही ह्या क्षेत्रात कशासाठी आला होतात या प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचारायचं आणि परत मग या क्षेत्राकडे वळतोच. आणि तसं सांगायला झालं तर वेगळं काही करायचा जर मी प्रयत्न सांगायचाच म्हटला तर मी एका वर्षात 6 जॉब सोडलेले. अरे बा. म्हणून मी सुरुवातीला हसलो की वेगळं खूप सगळं गेलंय, सगळं म्हणजे इन द सेन्स सगळं केलंय. मी फार्मसी झालेली, मार्केटिंगचे जॉब केले, मार्केटिंग मध्ये एका वर्षात 3-4 कंपन्या बदललेल्या आहेत. कारण नाटकाला वेळ मिळत नव्हता, तालमींना वेळ मिळत नव्हता, प्रयोगांना सुट्टी मिळत नव्हती, दौरे असायचे तर प्रयोगांना जाता येत नव्हतं. त्यामुळे मग डायरेक्ट असे जॉब सोडलेले आहेत. सगळं करून बघितलंय मी. माझा थॉट आधी तोच होता की बाबा एक काहीतरी आपण फिक्स इन्कमसाठी एक बाजू पकडू आणि हे क्षेत्र पॅरलली करू. पण जसं जॉब आणि सगळ्या गोष्टी करत गेलो तसं कळत गेलं की हे क्षेत्र पॅरलली करणं कठीण आहे, अशक्य असं नाहीये, कठीण आहे. पण ते नंतर कळत गेलं की नाही, आपल्याला जर होल अँड सोल करायचंच आहे तर आपण नाही करू शकणार. बरोबर आहे.
नाही, आता तुम्ही जसं म्हणालात की मला अभिनयाबरोबर लेखनही फार जवळचं वाटतंय, किंवा आता अभिनयाबरोबर तुम्ही लेखनामध्ये बघतायत, बरोबर. तर मला असं विचारायला आवडेल तुम्हाला की तुम्ही जे लेखन करताय त्या लेखनामधून तुम्ही कोणते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करता, लेखनामधून तुम्ही कोणते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करता आणि समाजाला त्यातून काय बोध मिळणार आहे? चांगला प्रश्न आहे खरं तर. आणि खूप म्हणजे मला लेखकाला विचारणार खूप म्हणजे हा प्रश्न विचारणं खूपच गरजेचं आहे असं मला वाटतं. माझा फॉर्मॅट वगैरे लिखाणाचा वगैरे असं काही नाहीये. माझं बेसिक म्हणणं आहे की माझं लिखाण आधी मला आवडलं पाहिजे. कारण ते जर मला नाही आवडलं तर मग समोरच्याला पण कितपत आवडेल माहिती नाही. बरोबर. आणि माझ्या लेखनातून जर काय सांगायचं असा जर एक बेसिक प्रश्न आपण मांडला तर मला कायमच एक वाटतं की लोकांना ऑलरेडी लोक खूप काय म्हणू डिमॉरलाइज झालेली आहेत, किंवा सगळेच नाही, काही लोक असतात की थोडेसे लाईफला घेऊन कंटाळलेले असतात किंवा काही वेगळ्या ट्रॅकवर असतात. तर माझा एकच थॉट असतो की आपलं लेखन वाचल्याच्या नंतर एखाद्याला हुरूप मिळाला पाहिजे लाईफ नव्याने जगण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे माझं काय म्हणणं हे की एखाद्याच्या मनावरती आपलं एखादं वाक्य वाचून स्माईल जरी आलं ना, अरे यार क्या बात आहे, असं जरी आलं, क्या बात आहे पण नाही, पण नुसतं यार अरे मजा आली असं जरी झालं ना तरी माझा तेवढाच हेतू असतो की यार त्याला रिलेट झालं पाहिजे आणि त्याला काहीतरी छान मूड रिफ्रेश झाला पाहिजे त्याचा. आणि बेसिक आधी अगदीच नाटक एकांकिका लिहिताना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही प्रेक्षकाला किंवा वाचकाला काहीतरी दिलं पाहिजे जेणेकरून त्याला जगण्यासाठी एक नवी वेगळी किंवा त्याच्या लाईफमध्ये काहीतरी एक ट्रॅक मिळाला पाहिजे. बरोबर. कोणालाही आपण दिशा सांगणारे किंवा एवढे मोठे आपण वाटाडे वगैरे किंवा कन्सल्टंट वगैरे नाही म्हणत, पण एखादं वाक्य असतं ना जे माणसाचं लाईफ चेंज करून जातं. सो माझी तशीच इच्छा असते की एखाद्याला इन्स्पिरेशन मिळावं, जगण्याला बळ मिळावं आणि लोकांनी छान हसत खेळत राहिलं पाहिजे असं मला पर्सनली वाटतं. टेन्शन खूप आहेत सगळे, पण लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे, स्माईल झालं पाहिजे. आणि मला वाटतं अगदी जग वगैरे बदलायचं असेल असं मी कधीच म्हणणार नाही, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माणसाचं, एखाद्या माणसाचं पर्सनल आयुष्य जग बदलायचं असेल तर तो गोष्टी शोधत असतो, गोष्टी वाचत असतो. आणि मला असं वाटतं एक गोष्ट सांगणाऱ्याची जबाबदारी असते, त्याने ती जगण्याची आशा पेरली पाहिजे. आणि त्याच एक म्हणजे जगण्याची आशा पेरणारं मला लिहावं असं वाटतं, किंवा अगदीच लेखक नाही, मी लेखन करण्याचा प्रयत्न करतो असं एक मला वाटतं. आता मला एक विचारायला आवडेल की आजकाल बरीच लोक व्हायरल होत आहेत, तर ते व्हायरल होणं जे आहे त्यासाठी क्वालिटी असणं गरजेचं आहे का नुसतीच क्वांटिटी देणं गरजेचं आहे? आणि सोशल मीडिया जी आता सुरू आहे, बऱ्याच पद्धतीने सुरू आहे, तर ते सोशल मीडिया ही संधी आहे का डिस्ट्रॅक्शन आहे? ओके. फॉर एक्झाम्पल आता एखादा सण येणार असेल तर त्या सणाला ज्या काही गोष्टी होतात, जसं गणपतीमध्ये आपण विसर्जन करतो, तर विसर्जन करतानाचा काही तुम्ही एखादी रील बनवली आणि तीच नेमकी रील लोकांना पटली, अरे हे मी पण करतो, तर ती 100% व्हायरल होणार. बस तुम्ही काही करणारे आहेत तसे सोशल मीडियाबद्दल, माझं त्यांच्याबद्दल काही म्हणणं नाही, छान आहे, मस्त, शुभेच्छा करा. पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर करताय तर तुम्ही लोकांना रिलेट होणार ते करा, तर तुम्ही 100% व्हायरल होऊ शकता. आणि अर्थात क्वालिटीला कधीच कॉम्प्रोमाइज लोक तरी करत नाही, क्वालिटी लोकांसमोर येते, ती व्हायरल होते. आणि सोशल मीडिया पर्सनली मला विचाराल तर ते खूप मोठं वेपन वाटतं मला, तारेवरची कसरत वाटते. जर ती योग्य प्रमाणात वापरली तर ती खूपच मोठं शस्त्र येते, आणि जर तिचा वापर व्यवस्थित झाला नाही तर मग ते घातकही ठरू शकतं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी सोशल मीडिया म्हणजे मला आपल्या जसं नाटकवाल्यांचा आवडीचा विषय चहा, तर सोशल मीडिया म्हणजे मला चहा वाटतो योग्य प्रमाणात घेतला तर तो तुम्हाला रिफ्रेश नक्कीच करतोच. आणि जर त्याचा अतिरेक झाला तर तुमची झोप उडणार, मला ऍसिडिटी होणार आणि सेम वाईस वर्सा. सो मला हेच वाटतं, सोशल मीडिया म्हणजे चहा. बरोबर. आता तुम्ही लेखन करतायत, तर लेखन करत असताना लेखकाला वाचणं जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही आतापर्यंत कोणकोणती पुस्तकं वाचलीत, त्यामध्ये तुम्हाला आवडलेलं, भावलेलं आणि तुमचा आत्मविश्वास तुम्हाला परत देणारं असं कोणतं पुस्तक आहे? लेखन करतोय आपण म्हणजे आपण वाचन पण करतो, तर माझं म्हणणं तेच आहे की वाचावं तर तुम्हाला लागणारच, पण लेखन करण्यासाठी तुम्हाला विचारशक्ती आणि तेवढे पेशन्स लागणार. तुमची बुद्धी सगळ्यांना सेमच आहे, ती चालवायची कशी
ह्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. असो, तो लेखन हा वेगळा पार्ट आहे. वाचनावरती आपण बोलतोय तर पुस्तकांसाठी तर भरपूर म्हणजे वाचलंय मी बऱ्यापैकी, भरपूर नाही, बऱ्यापैकी वाचलंय. तर आवडीचं पुस्तक सांगायचं म्हटलं तर असे खूप खूप सारे आहेत, म्हणजे लिस्टच आहे. आणि आवडीचे पुस्तकच नाही, आवडीचे खूप लेखक आहेत, खूपच आहेत. पण एखादं सांगायचं म्हटलं तर मी तेच सांगेल की पहिलं पुस्तक वाचलं होतं मी, अगदी पहिलंच, ज्याने मला वाचनासाठी एनकरेज केलं. पहिलं पुस्तक जे मी वाचलं, माझ्या मित्राने दिलं होतं मला की जस्ट हे वाच बाबा, हे इंटरेस्टिंग आहे काहीतरी. आणि मी कधीच साहित्य वाचन त्याआधी कधीच केलं नव्हतं. तर ते पहिलं पुस्तक होतं द अल्केमिस्ट, पाउलो कोएल्हो त्याचे लेखक आहेत. बेस्ट सेलर आहे, 7 भाषांमध्ये ते भाषांतरित झालेलं आहे. मी मराठी अनुवाद त्याचा वाचला होता. हे साधारण मी फार्मसीला असतानाच वगैरे वाचलं होतं. आणि ते पुस्तक म्हणजे जनरली काय होतं, आता आपण पुस्तकांची किती पानं आहेत वगैरे त्याच्यावर गोष्टी बऱ्याचशा डिपेंड आहे. पण वाचताना आपण कट करून कधी कधी वाचतो. म्हणजे समजा 100 पानं आज वाचली किंवा 10 पानं वाचली तर थोडं वाचतो असं होतं. पण मला चांगलं आठवतंय, अगदी मला ते पुस्तक इतकं आजही वाचलं की ते रिफ्रेश करून टाकतं, स्वतःचा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देतं. तर ते पुस्तक मी सुरुवात केली, म्हटलं यार बघू 2-3 पानं वाचून बघू, म्हटलंय काय कुठलं पाउलो कोएल्हो काय अल्केमिस्ट. पण मी त्याचा इंट्रो वाचला, सारांश जो सुरुवातीला लेखकाचा, म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि पहिले 3-4 पानं वाचली, तिथून ते पुस्तक कधीच संपलं. म्हणजे साधारण मला जेव्हा आठवतंय, मी वाचायला बसलो होतो साधारण संध्याकाळी 9-9:30च्या आसपास, तर रात्री 1च्या आसपास ते संपलं. 1 कधी वाचली मला कळलं नाही. आणि मग नंतर मी ते वाचून झोपच उडाली माझी. म्हटलं अरे आयुष्य किती सुंदर आहे आणि किती लोकांनी काय काय छान करून ठेवलंय आणि काय सुंदर प्रवास त्या लेखकाने मांडलाय. आणि त्या पुस्तकात मी आता सगळं पुस्तक तुम्हाला सांगत नाही बसणार, फोडणारही नाही. तुम्ही वाचा, छान एन्जॉय करा, मजा घ्या त्या पुस्तकाची, जेणेकरून तुम्हाला एक तुमच्या स्वप्नांची वाट मिळेल. त्या पुस्तकात तेच सांगितलंय की आपल्या स्वप्नांना कसं फॉलो करायचं, किती त्रास होतो, किती काय होतं, सगळा तो प्रवास तुम्ही समजून घ्या. आणि शाहरुख खानचा पिक्चर मध्ये येऊन गेलता, काय त्या पिक्चरचं नाव, दीपिका पादुकोण. आणि त्यामध्ये एक डायलॉग आहे, किसी चीज को अगर तुम दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती. तर तो डायलॉग त्या पिक्चरमध्ये म्हटलाय की कहते है, तर कहते है म्हणजे अल्केमिस्ट मध्ये ते वाक्य आहे, त्या लेखकाने लिहिलेलं, इंग्लिशमध्ये येते अर्थात. when the whole world conspire you, the universe helps you to achieve it वगैरे असं काहीतरी ते छान वाक्य आहे. तर तो जो गाभा आहे किसी चीज को अगर दिल से, तो त्या पुस्तकामध्ये मला सापडला. आणि शाहरुख खान हा म्हणजे हिरो आवडायचा, मला अजूनही आवडतो. तर ते खूप रिलेट झालं. आणि ते पुस्तक जेव्हा मी कधी असं डिमोरलाइज झालो, कधी गिव्हअप करावं असं वाटलं की ते वाचतो आणि मग कळतं यार एक साधा मुलगा आपल्या स्वप्नांसाठी एवढं करू शकतो, तर आपण रिअलिटीमध्ये एवढं नाही करू शकत. मोटिवेट करतं आपल्याला. नक्की वाचा, माझं सजेशन आहे. बाकी शुभेच्छा. नाही, हे पुस्तक खूप गोड आहे. ज्यांचा कोणाचा आत्मविश्वास गमावलेला आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपला आत्मविश्वास आपल्याला परत मिळावा, जगण्याची उर्मी मिळावी, जगण्याची इच्छा मनामध्ये निर्माण व्हावी, तर त्यांनी हे पुस्तक नक्की वाचायला हवं. वाचाल तर वाचाल, आपण याच्या आधी सांगितलेलं आहे. बालाजी, आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की आता हे जे क्षेत्र आहे, कलाक्षेत्र, या कलाक्षेत्रामध्ये नवोदित जे कलाकार येत असतात त्यांना घरच्यांचा प्रचंड विरोध असतो. आणि घरचे असे नेहमी म्हणत असतात की या क्षेत्रात जाऊन तुला काय मिळणार आहे, काय करणार आहेस तू. तर मला आणि माझ्या प्रेक्षकांना हे ऐकायला आवडेल की तुम्हाला घरच्यांचा विरोध होता का, असेल तर तो किती प्रमाणात होता, आणि आता नेमके घरच्यांचे काय विचार आहेत तुमच्याबद्दलचे. ओके. हा म्हणजे कलाकाराला विचारावा असाच प्रश्न आहे. आणि मी हसलो यासाठी की सगळे किस्से आठवले मला, घरच्यांचं काय बोलणं असतं, काय असतं वगैरे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की घरच्यांचं म्हणणं, मला घरच्यांना पर्सनली थँक्यू म्हणावं असं वाटतं. त्यांनी कधीही आज तागायत माझ्या, म्हणजे मी काहीही बोललो असेल की मला हिरो व्हायचंय, हे व्हायचंय, काही जे काही स्वप्न असेल, प्रांजळपणे जे काही भोळं स्वप्न असेल, त्यावरती ते कधीच हसले नाही किंवा त्याची मश्करी कधीच उडवली नाही. किंवा आपण म्हणतो नाही अरे काही नसतं या क्षेत्रात. त्यांनी एवढंच म्हटलं की जगण्यासाठी पैसा लागतो, तो इथे मिळणार आहे का तुला, त्याची जर शाश्वती असेल तर 100% गो ऑन, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. तर मला त्यांना थँक्यू म्हणावं असं वाटतं की त्यांनी कधीच थट्टा उडवली नाही की माझ्या स्वप्नाची. तर त्यासाठी मी त्यांना कायम थँक्यू म्हणतो. विरोध इन द सेन्स नाही, त्यांचं एक प्रॅक्टिकल सांगणं होतं की बघ, म्हणजे ह्या क्षेत्रात आपल्या घराण्यात कोणी गेलेलं नाहीये,
तुला जायचंय, टेक घ्यायचंय, तुला काही एक ठराविक वेळ पाहिजे, आम्ही तुला सपोर्ट 100% करू. पण त्यात सगळ्या गोष्टी आहेत की दुनिया आम्ही जास्त बघितली, पैसे कमवण्यासाठी तू काहीतरी साधन बघ आणि आवड म्हणून हे कर. तर हे सगळं 100% झालेलं आहे. आणि जसं जेवढं मला कळतं, मी जॉब करून वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण नंतर एका पॉईंटला कळलं की हे नाही होणार. त्यानंतर मी घरी सांगितलं. अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगतो की 28 मे साधारण 24व्या वयात मी एका चांगल्या, ज्यावेळेस कोविड आलं त्यावेळेस चांगल्या जॉबला लागलो होतो. 3.5 ते 4 वर्ष मी एक पहिल्यांदा जॉब केलाय कुठलं तरी एवढ्या मोठ्या टाइम स्पॅनचा. आणि 28व्या वयात मला एक छोटीशी संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्याच्या नंतर मला असं वाटलं की मी आता फुल टाइम हे क्षेत्र करायला पाहिजे किंवा ते घेतला पाहिजे. अभिनय तो कमी नाही म्हणून मी ते घरी डिसिजन सांगितलं की मी जॉब सोडतोय. त्यावेळेस जरा घरच्यांना हे झालं की अरे, आणि माझं बेसिक एकच म्हणणं आहे ना, आपल्यासारख्या मिडल क्लास लोक 28व्या वयात जाऊन ती जॉब सोडून बाबा पूर्ण ज्या क्षेत्राचं आपल्याला काही पुढे काय घडणार आहे काही माहित नसतं किंवा शाश्वतीच नसते, तर ते डेअरिंग कितपत होईल माहित नाही. मी म्हटलं की मला 1-1.5 वर्ष द्या, जर नाही काही मला वाटलं तर मी स्वतःहून येऊन परत आहे तो ट्रॅक, असाही एक्सपिरियन्स आहे 4 वर्षांचा जॉब केल्याचा. तर म्हटलं की मी परत येऊन हे करेल. तर तिथेही घरचे म्हटले ओके गो आहे, काही हरकत नाही, काही लागलं तर सांग. पण सुदैवाने जॉबही केलेला होता, थोडीफार सेव्हिंग होती. तिथं मी 28व्या वयात पहिल्यांदा मुंबईला गेलो आणि मग प्रवास खूप मोठा झाला. आणि विरोध म्हणताल तर अगदी कडाक्याचा विरोध नाही झाला, पण मस्करी पण नाही उडवली. त्याच्यामुळे एक तो बॅलन्स आहे. कोणतेही क्षेत्र असेल, ज्या वेळेला आपला एखादा मुलगा जर त्या क्षेत्रामध्ये प्रगती करू इच्छितोय किंवा जे स्वप्न आहे, जसं मी पहिल्यांदा म्हणालो की स्वप्न वेडा माणूस, एखादं नवोदित कलाकार असेल, नवोदित मुलगा असेल, आपला स्वतःचा मुलगा असेल, जर स्वप्नांच्या मागं पळत असेल तर त्याची चेष्टा न करणं हे प्रत्येक पालकांचं काम आहे. जर पालकांनी त्याला थोडाफार सपोर्ट दिला तर तो मुलगा आपल्याला काहीतरी वेगळं करून देईल, हेच बालाजी माने यांना आपल्याला सांगायचं आहे. आणि ते स्वतः सांगतायत की माझ्या पालकांनी मला एवढा सपोर्ट केलाय आणि त्यामुळं कदाचित ते हे यश जे आहे ते पादाक्रांत करू शकलेत असं मला वाटतं. तर आपण पुढे जाऊयात सर, की एकांकिका राज्यनाट्य टीव्ही सिरियल हा जो तुमचा प्रवास आहे हा कसा होता आणि यामध्ये तुम्ही काय काय अनुभवलंय हे आम्हाला ऐकायला आवडेल. हा प्रवास जरी बोलताना एका वाक्यात असेल, एकांकिका राज्यनाट्य टीव्ही सिरियल, पण त्याला साधारण 8 वर्ष गेलेली आहेत. टीव्ही सिरियल म्हणायला अगदी काही खूप चांगलं म्हणजे काम आपण चांगलं आणि प्रामाणिकपणेच करतो, पण अगदीच काही फेम बिम मिळावं असं काही काम केलेलं नाही, पण मालिकांमध्ये काम केलेलं आहे. सो एकांकिका सुरुवातीला प्रचंड वेळ होता. अख्ख्या महाराष्ट्रावर आम्ही एकांकिका स्पर्धा केलेल्या आहेत, बक्षिसं मिळवलेली आहेत. त्यानंतर एक मनात स्वप्न होतं की बाबा 2 अंकी नाटक करायचं. 2 अंकी नाटक करायचं कसं, म्हणजे कमर्शियली तर आपल्याला कोण बघायला येणार आहे, सामान्य मिडल क्लास एक स्ट्रगलर नाट्यकर्मींना. तर म्हटलं की हा राज्यनाट्य होत असतं, तर राज्यनाट्य करूया आपण. तर मग सुरुवातीला जे मित्र करतात, पुण्यातले खूप चांगले चांगले मित्र आहेत माझे जे राज्यनाट्य करतात, तर त्यांच्या नाटकांमध्ये अभिनय करण्याची त्यांनी संधी दिली. आणि बेसिक 2 अंकीचा मला डोलारा कळला की अरे केवढं कॅनव्हास आहे याचा. मग नंतर एक 2019लाच करायचं होतं, पण योग जुळून नाही आला. 21ला मी राज्यनाट्याचं पाऊल उचललं. स्वतःचं पहिलं नाटक 2 अंकी 21ला मी केलं. 21 का 22 मला एक्झॅक्ट वर्ष नाही सांगता यायचं, मी केलं. आणि रंगभूमीच्या आणि दैवकर्म योगाने त्या नाटकाला आमची जी हिरोईन होती तिला बक्षीसही मिळालं अभिनयासाठी. सो ती पोचपावती होती की तुमचा प्रामाणिक प्रयत्न असेल तर ते होऊ शकतं. आणि त्याच दरम्यान मी जे सांगितलं की 28व्या वयात मी जॉब सोडण्याचा डिसिजन घेतला. राज्यनाट्याचं जेव्हा आम्ही नाटक सादर केलं, प्रयोग सादर झाल्याच्या नंतरच आम्ही खूप पूर्णपणे सॅटिस्फाईड होतो. प्रयोग झाल्याच्या नंतर त्या प्रयोगाला ज्यांचं स्क्रिप्ट घेतलं होतं आम्ही, त्या स्क्रिप्टचे लेखक जे आहेत रवींद्र वाडकर सर, जे माझे गुरु आहेत, नवी मुंबईचे आहेत ते, तर त्यांच्यासोबत एक व्यक्ती आली होती प्रयोग पाहायला पुण्यात खास करून. तर ती व्यक्ती भेटली मला, सुनील पगार त्यांचं नाव. ती व्यक्ती भेटली, त्यांना नाटक आवडलं, छान झालं, सगळ्या गप्पा गोष्टी झाल्या आणि ते निघून गेले त्यांच्या प्रवासाला. तर काही दिवसानंतर म्हणजे 4-5 दिवसानंतर त्या व्यक्तीचा, सुनील पगार सरांचा मला फोन आला की सिरियलमध्ये असा एक छोटासा एक सीन आहे, तू करशील का. मी पहिल्यांदा तर शॉक झालो. मग मला नंतर कळलं की ते सिरियलचं आणि त्या सगळ्या गोष्टींच्या फील्डमध्ये आहेत ते, आणि ते कास्टिंग वगैरे नाही, कास्टिंग करतात. तर मी म्हटलं
काय हरकत नाही, कधी केलेलं नाहीये, पण मी म्हटलं आजपर्यंत जे केलेलं नाहीये तेच तर करत आलोय आपण, म्हटलं टेक घ्यायला हरकत नाही. तर मग त्या सगळ्या प्रोसेस सुरू झाल्या. मग त्यांना विचारलं कसं असतं काय असतं, त्यांनी खूप छान पद्धतीने गाईड केलं मला. आणि त्यांनी ऑडिशन वगैरे मागवली, मी ऑडिशन करून पाठवली. 1 का 2च दिवसाचं शूट होतं ते. मी जॉबला परत एकदा खोटं सांगून सुट्टी गेलो, ते शूट करून आलो. ते शूट करून आल्याच्या नंतर जेव्हा तो एपिसोड टेलिकास्ट झाला, पुन्हा तेच सुदैवाने दैवकर्मयोगाने आमचे पिताश्री वडील समोरच होते. त्यांनी ते एपिसोड पाहिला आणि ते टिपिकल फिल्मी तसं काही नाही, फक्त पाहिला, एक स्माईल केलं आणि पाठीवरती अशी छोटीशी थाप मारली. आणि ते म्हणतो ना आपण एखाद्याला एक घटना पुरेशी असते की लाईफ चेंज व्हायला. तर मला त्या दिवशी वाटलं की अरे हे काहीतरी म्हणजे वेगळं घडलंय आज, एक ते स्माईल म्हणून आपण हसलं पाहिजे. तर मला ते वाटलं की अरे हे. आणि मग ते जेव्हा एपिसोड मी सोशल मीडिया अकाउंटवर माझ्या टाकले की अरे मी काम केले, तर नाटकांना जेवढा प्रतिसाद येत नव्हता त्याच्या 4 पटीने जे लोकांची मी कधी आयुष्यात म्हणजे बोलायचं नाही असं ठरवलं होतं, त्या लोकांचे रिप्लाय अरे छान वगैरे. म्हटलं अरे हे इंटरेस्टिंग आहे, काहीतरी हा फॉर्मॅट वेगळा आहे. लोक अप्रिशिएट जास्त करतात कॅमेरा मध्ये सादर होणाऱ्या गोष्टींना कम्पॅरिझन टू नाटक. सो मला वाटलं की अरे हे केलं पाहिजे. जसं एका वाक्यात आमच्या सुनील सरांनी सांगितलं होतं की वाघाला रक्ताची चटक लागते, तसं मला ते वाटलं की चटक लागली. आणि तिथून पुढे पण मी काय लगेच जॉब वगैरे सोडला नाही, वेळ घेतला, आत्मपरीक्षण केलं की खरंच आपण करू शकतो का. त्यानंतर एक 6 महिन्यानंतर वगैरे मी तो डिसिजन घेतला घरच्यांना सांगून की मी सोडतोय, मुंबईला चाललोय. आणि मग ह्या 6 महिन्याच्या दरम्यान पण खूप मालिकांमध्ये कामं केली आणि मग तो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की आपण करू शकतो. आणि मग फायनली मुंबईला गेलो. मग मुंबईला तुम्ही ज्यावेळी गेलाय आता, तर त्यावेळी तुम्हाला एक मोठी संधी कधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं तुम्ही केलंय असं तुम्हाला वाटतं? हा, पर्सनली सांगायचं तर मोठी संधी अशी मी आजही मानतो की कुठलीच संधी छोटी नसते. प्रत्येक संधी त्या वेळेला मिळाली म्हणून ती मोठीच असते. माझ्यासाठी तर प्रत्येक संधी मोठी. आणि मोठी संधीची व्याख्या जर सांगायची म्हटली, जर ती तुम्हाला आतून सॅटिस्फाय करत असेल ना, तर ती मोठी संधी असं मला वाटतं. आणि मला प्रत्येक संधीने सॅटिस्फाय केलं. मी कुठल्या संधीला दुय्यम लेखत नाही. मोठी संधी म्हणजे माझ्या अशा खूप इच्छा आहेत काय काय करायची, तर त्या संधी मिळतील त्यावेळेस मी मानेल की हा बाबा आपल्याला संधी मिळाली. आणि अजून एक वाटतं की संधी आजकाल हल्ली एवढे प्लॅटफॉर्म झाले, तर संधीची वाट बघत नका बसू कोणीच, तुमचं सुरू करा. आणि माझंही ते झालंय, कोणीही एकांकिकेत लीड रोलला घेतलं नाही म्हणून स्वतःची एकांकिका स्वतः करायला घेतली. काय होईल फसल, वैभव जोशींची खूप सुंदर ओळ आहे की काय होईल वादळात नव्हे, उद्ध्वस्त होईल रुजेनं पुन्हा, अशी त्यांची ओळ आहे. तर मी खूप इन्स्पायर होतो अशा एक कवितांच्या ओळीत. तर माझं तेच म्हणणं आहे की संधी नाही मिळाली, स्वतःची निर्माण करा, सगळं होतं. आणि संधी कधी छोटी नसते, संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं. आणि संधी कोणी उपलब्ध करून द्यावी म्हणून त्याच्या पाठीमागं पळू नये, संधी स्वतः उपलब्ध करून स्वतः त्याच्यामध्ये जाणं हे जास्त गरजेचं आहे असं सर सांगतात आपल्याला. सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की सध्या चांगल्या लिखाणाला पर्याय नाही असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे तुमचे कोणी क्लोज फ्रेंड, मेंटॉर यांनी तुम्हाला हे लिखाण करताना काही मदत केली किंवा काय? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे काही आपण लिखाण करतो तर त्याला पुरेसं क्रेडिट मिळतं का, हे सगळं विचारलं. ओके, पहिला प्रश्न जो की चांगल्या लिखाणाला पर्याय नाही, तर मला ते वाटतं की हो 100% पर्याय नाही. कारण चांगलं लिहिलंच गेलं नाही तर सादर काय करणार किंवा लोक का ऐकतील. माझं बेसिक तेवढंच म्हणणं आहे की चांगलं लिखाण असलं पाहिजे. भले मग ते सो परफॉर्म जरी झालं तरी ते चांगलं वाटतं, पण तेच म्हणू आपण, ती एक म्हण आहे ना की मुळातच नाही तर मग कुळात कुठून येणार. सो मला ते वाटतं की जर स्क्रिप्ट लेखन हे प्रत्येक कलाकृतीचं मूळ आहे. भले कुठल्याही नाटकात माईम असेल पण ते आधी लिहिलं जातं ना कुठली गोष्ट. आज आपण रील फॉर्मॅट जरी बघितलं तर चांगले रील जे बनवतात ते आधी लेखन करतात. तर मला तेच वाटतं की जे चांगलं लिहितात त्याला 100% पर्याय नाही. तुम्हाला चांगलं लिहावंच लागणार, त्याशिवाय सादर होणार कसं. आणि सर मी एक विचारू इच्छितो तुम्हाला की जे लिखाण आपण करतो तर तुम्हाला काय वाटतं की ऑडियन्स त्यामध्ये काय शोधत असतो, ऑडियन्सला त्या लिखाणामधनं नेमकं काय हवं असतं? हा खूप चांगला प्रश्न आहे. मला जेवढं कळतं आणि मी जेवढं लिहिलंय, मला एकच वाटतं की मी जेव्हा रील किंवा कुठलीही कलाकृती बघतो तर मी आधी त्याला स्वतःमध्ये
शोधत असतो, स्वतःला त्याच्यामध्ये शोधत असतो. तर मला प्रेक्षकांच्या बाबतीत पण तेच वाटतं की प्रत्येक जण आहे ना आपली छबी समोरच्या कलाकृतीमध्ये शोधत असते. आणि कुठलीही फिल्म, कुठलंही नाटक, कुठलीही एखादी घटना जरी त्याला रिलेट झाली ना, तो ऑटोमॅटिक घुसतो त्या कलाकृतीमध्ये. आणि मला तेच वाटतं की प्रत्येक ऑडियन्स, प्रत्येक प्रेक्षक त्या कलाकृतीमध्ये स्वतःला शोधत असतो आणि स्वतःला एक जगण्याची काहीतरी उर्मी मिळावी हे शोधत असतो, असं मला वाटतं. म्हणजे प्रत्येक कलाकृतीतून आपण स्वतःला शोधलं पाहिजे. म्हणजे लेखक, कलाकार, दिग्दर्शक जे काही नवीन घडतायत, ज्या नवोदित कलाकारांना यामध्ये संधी हवीत, तर त्यांनी पहिल्यांदा स्वतःला शोधायला हवं आणि स्वतःला काय मिळतंय त्यातून हे पाहायला हवं आणि मग त्यातून आपल्याला पुढे येता येईल, असं सर सांगतात. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता या क्षेत्रामध्ये जर तुम्ही प्रगती केलीत आणि तुम्ही यशाच्या एका शिखरावर पोहोचलात, तर तुम्हाला कोणाला थँक्यू म्हणायला आवडेल? हा, तसे नाही, प्रगती नाही झाली, प्रसिद्धी नाही मिळाली तरी मी थँक्यू म्हणायचंच आहे मला. आज तुमच्या माध्यमातून मी ते म्हणून टाकतो. खूप लोक आहेत, जसं तुम्ही आधी एक प्रश्न विचारला की या लिखाण करताना कोणी मेंटॉर किंवा मित्र किंवा फ्रेंड्स, तर त्या सगळ्यांनाच मी थँक्यू म्हणू इच्छितो. आणि खूप चांगले गाईड करणारे मला लोक मिळाले, त्याच्यामध्ये मला नाव घ्यावेसे वाटतात. ते म्हणजे पहिल्यांदा ज्यांच्या नाटकात मी काम केलं ते म्हणजे योगेश घाडगे सर. त्यानंतर लिखाणाची खूप सारी प्रोसेस त्यांनीही शिकवली. त्यानंतर मला डोंबिवलीचे एक लेखक आहेत मयूर विनायक निमकर म्हणून, त्यांनी माझ्या स्ट्रगलिंग काळ मी म्हणत नाही, शिकण्याची जो काही पिरियड होता, अजूनही शिकतोय, पण लिखाणाच्या बाबतीत खूप म्हणजे खूप वास्ट जाऊन जर मी कोणाकडे शिकलो असेल तर मयूर विनायक निमकर दादाकडे मी शिकलोय आणि अजूनही शिकतोय. तर ह्या दोघांना, किंवा नवी मुंबईचे रवींद्र वाडकर सर आहेत, तर हे, आणि माझ्या कॉलेजमध्ये जे सगळे मित्र होते, ज्यांनी मला अक्षरशः सांगतो, ज्यांनी मला एकांकिके करताना सांभाळलंय, म्हणजे रूमवर थांबवले पैसे नसताना. तुम्हाला माहितीच आहे एकांकिका करताना काय होतं, तर पैसे नसताना त्यांनी अक्षरशः सांभाळलंय. तर त्या सगळ्या मित्रांना मला थँक्यू म्हणायचंय, ह्या सगळ्या माझ्या मेंटॉर लोकांना पण थँक्यू म्हणायचंय. आणि जे काही मित्र होते, आणि अजून एक गोष्ट आहे, म्हणजे तुमच्या माध्यमातून मी माझ्या आयुष्यात जे नाटक करताना नाट्यकर्मी म्हणून माझ्या सोबत आले, त्या सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये. त्या सगळ्यांना मला थँक्यू म्हणायचंच आहे, पण मला सॉरी पण म्हणायचं आहे. सॉरी ह्यासाठी, जर प्रत्येकाला माहिती आहे कलाकारला काही ना काही एखादी कलाकृती घडत असताना की चिडचिड होते किंवा रागाराग होते किंवा काही मिसकम्युनिकेशन होतं, तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये जर माझ्या नाट्य प्रवासात कोणी आलं असेल, आणि माझ्याही नकळतपणे, ठरवून तर मी कोणालाही दुखवत नाही, नकळतपणे जर कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी तुमच्या माध्यमातून माफी मागतो. प्लीज काही मनात घेऊ नका, माझ्या मनात तुमच्याविषयी काही नाहीये. तर थँक्यू आणि सॉरी जर काही वाटलं असेल. बर. आणि सर, मला आपल्याला विचारायला आवडेल की या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या नवोदित कलाकारांना आपण काय सांगू इच्छिता? ओके, पहिल्यांदा हेच सांगेल की कोणाला सल्ला देण्या इतपत आपण काही आयुष्यात केलंय असं मला तरी अजून तरी वाटत नाही, पण तरी एक बेसिक जो काय छोटा मोठा अनुभव आहे त्यातनं एवढंच सांगावं वाटतं की सोशल मीडिया, किंवा जर तुम्हाला या क्षेत्रात यायचंच आहे, तुम्ही ठरवलंच आहे, तर माझं एकच म्हणणं आहे की संधी तुम्हाला मिळते, पण ती संधी तुम्हाला दुसरीकडे जाऊन शोधायची का स्वतःची स्वतः संधी तयार करायची. उदाहरणार्थ म्हणून मला सांगायला आवडेल की आधी म्हणजे खूप आधी नाही वगैरे, तर गेला 10 वर्षांचा जर स्पॅन बघितला आपण, तर सोशल मीडिया बूमवरती आहे. तर प्रत्येकाकडे आज स्मार्टफोन आहे, तुम्ही मोबाईल घेऊन यूट्यूबला स्वतःचं चॅनल सुरूच करू शकता, तुम्ही सादर करू शकता, आणि ते तुमच्या स्किलवरती की तुम्ही काय सादर करणार, किती काय होणार. तर स्वतःची संधी तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता. तुम्ही बाहेर जाऊन ट्राय कराच, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही, पण तुमच्याकडे प्लॅटफॉर्म खूप छान अवेलेबल आहे सोशल मीडिया, त्याचा तुम्ही वापर करा. हा, मी पण अजून तेवढा वापर केलेला नाही, पण मी 100% करणार आहे, त्याच्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही. पण तो प्लॅटफॉर्म खूप छान आहे, तुम्ही त्याचा वापर करा, आणि पॅरलली तुम्ही ह्या क्षेत्राशी निगडीत जे तुम्हाला करावं वाटतंय ते 100% करा. सोशल मीडिया इज व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही नक्कीच करा वापर त्याचा. तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता क्षण होता की ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की आपण थोडं पुढे जातोय किंवा आपण पुढे जातोय असं वाटेल, असा कोणता क्षण होता? असे खूप आहेत तसं सांगायचं खूप म्हणजे खूपच आहेत.
अगदीच म्हणजे एखादा सांगायचंच म्हटलं तर जसं मी मगाशी सांगितलं की एकांकिकेनंतर 2 अंकी केलं, 2 अंकीनंतर सिरियल आणि जे काही छोटी मोठी कामे. पण अजून एक रिसेंटचा अनुभव सांगायचं झालं तर मी एका टेलिव्हिजन शोसाठी लिहितोय. तिथे काय घोस्ट रायटिंगच करतोय त्यामुळे काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल मला ठेवणं गरजेचं आहे, त्या मी नाही सांगू शकत. पण ज्यावेळी मला नाटक आणि इतर गोष्टी लिहित होतोच मी, पण आता टेलिव्हिजनसाठी लिहिताना किंवा असिस्ट करताना खूप साऱ्या गोष्टी कळतायत की अरे म्हणजे स्वतःसाठी लिहिणं एक वेळ तुम्हाला खूप सोपं वाटतं. लिखाण सोपं नाहीच आहे, कुठलंही काम सोपं नाहीच आहे. पण ज्यावेळेस एखाद्या कमर्शियली आपण लिहितो तर त्याची गणितं खूप वेगळी असतात. सो मला ते शिकताना असं वाटतं की यार हे मला डेव्हलप करतंय आणि हे इंटरेस्टिंग आहे. आणि एकूणी थोडी आर्थिक बाजू पण सांभाळली जाते, त्यामुळे पण खूप चांगलं वाटतंय. सो मला तेच वाटतं की ही जी घटना आहे टेलिव्हिजनसाठी लिहिताना मला प्रत्येक इम्प्रुव्हमेंटच वाटतो. प्रत्येक नाटक करताना मला हेच वाटतं की मी काहीतरी पुढे जातोय. बरोबर आहे. आपण स्वप्नाच्या पाठीमागं पळत असताना अनेक लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे आणि मला प्रत्येकाला सांगायला आवडेल की स्वप्नांच्या पाठीमागं आपण पळत असताना निदान आपण धावलं पाहिजे. धावता येत नसेल तर आपण चाललं पाहिजे. चालता येत नसेल तर निदान रांगलं पाहिजे आणि रांगता येत नसेल तर पुढं निदान सरकलं तरी पाहिजे. पण स्वप्नांकडे आपण धावत राहिलं पाहिजे, तर आपण ते स्वप्न जे आहे ते स्वतः उराशी बाळगून त्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकतो. सर, आपण अतिशय सुंदर पद्धतीनं हा प्रवास आम्हाला उलगडून सांगितलेला आहे. तर आपण एक छोटासा हलका फुलका एक रॅपिड फायरचा राऊंड घेऊयात की तुम्हालाही प्रश्नांची उत्तर द्यायला आवडतील आणि मलाही विचारायला आवडेल. नक्कीच नक्कीच. तर सर 10 सेकंदामध्ये उत्तर द्या. एखादं पात्र जे आजवर तुम्ही केलेलं नाही आहे पण करायला आवडेल. प्रचंड आवडणारं कॅरेक्टर दृश्यममध्ये विजय साळगावकर, अजय देवगण. तेवढं नाही करू शकत पण खूप इच्छा आहे करायची, तसं काहीतरी थ्रिलिंग करायची इच्छा आहे. ओके. जर ऑफर आली तर कोणती स्वीकाराल, बिग बॉस की थिएटर टूर? अरे प्रश्न नाही, थिएटर टूर. ओके. नाटकाचा प्रवास. तुम्ही कलाकार म्हणून काम करत आहात, तर त्यामध्ये तुम्ही 3 फॉर्मॅटमध्ये काम करतायत, अभिनय, लेखन, दिग्दर्शन. त्यातलं जवळचं असं काय वाटतं? जवळचं मी तेच सांगेल, अभिनय, त्यानंतर लेखन आणि दिग्दर्शन. तिन्ही समान आहेत, पण अभिनय, प्रेम. यशासाठी तुम्हाला काय वाटतं, काय महत्वाचं आहे? टॅलेंट महत्वाचं आहे की नेटवर्किंग? टॅलेंट नसेल तर नेटवर्क असून काय उपयोग. पहिल्यांदा टॅलेंटच महत्वाचं आहे, पण टॅलेंटही विकलं गेलं पाहिजे, म्हणून दोन्ही महत्वाचे आहेत, नेटवर्किंग पण महत्वाचे. ओके. टॅलेंट महत्वाचं आहे, बरोबर. तर यशासाठी मग टॅलेंट महत्वाचं आहे की कॉन्टॅक्ट पण महत्वाचे? पुन्हा तेच मी सांगेल की टॅलेंट आहे तुमच्याकडे, तुम्हाला ते मार्केटमध्ये आणावं लागणार, त्यासाठी ओळखी लागणारच. पण अगदीच नुसत्या ओळखी आहेत आणि मग मला जमलं असं नाही. बेस मूळ तुमचा टॅलेंट आहे, मग ह्या गोष्टी नंतरच्या आहेत, कॉन्टॅक्ट. ह्याने तुम्ही फक्त मार्केटमध्ये येऊ शकता. मूळ तुमचं टॅलेंटच महत्वाचं आहे. बर. लिखाणाची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली? लिखाणाची पहिली प्रेरणा? हा, जाऊ दे, मी सांगून टाकतो. लेखनाची पहिली प्रेरणा लेखकाला द्यायला माझ्याकडे मानधन म्हणजे पैसे नव्हते, तिथून मिळाली. ओके. तुम्ही लिखाण केलंय आजपर्यंत भरपूर, तर त्या लिखाणामध्ये मिळालेली वियर्ड अशी कमेंट कोणती आहे? वियर्ड? ओके, वियर्ड नाही म्हणता येणार, चांगलीच मी म्हणेल की माझ्या सिनियरने माझं गेम झोन नाटक जे आहे ते माझ्या सिनियर लोकांनी प्रचंड कौतुक केलंय आणि ते मला छान वाटलं. की ज्यांच्याकडे बघून मी या क्षेत्रात आलतो त्यांना ते आवडलं, म्हणून मला छान वाटलं. बर. पहिली कमाई या क्षेत्रातून आलेली किती होती आणि ती कशावर खर्च केली? पहिली कमाई मला जेवढं आठवतंय 200 रुपये होती. मी लाईट्सच्या कामासाठी गेलतो प्रयोगाला, तर त्यामध्ये भत्ता मिळाला होता 200 रुपये. ते मी खूप वर्ष जपून ठेवले होते, पण काही थोड्याशा बिकट परिस्थितीमध्ये माझ्याकडे ज्यावेळेस खायला पैसे नव्हते, त्या परिस्थितीत मी ते 200 रुपये पोटासाठी वापरले होते. ओके. ओके. काय आवडेल, फेम आवडेल की पीस आवडेल? पीसफुल फेम. वा. ज्या फेम मध्ये पीस असेल ते आवडेल. अतिशय सुंदर सर. तर प्रेक्षक हो, बालाजी माने सरांनी आपल्याला हा अख्खा जीवन प्रवास त्यांचा उलगडून सांगितलेला आहे.
तर आपण आपल्याकडून सर्वांकडून बालाजी सरांना शुभेच्छा देतो की आम्हाला तुम्हाला टीव्ही सिरियल्समध्ये OTT प्लॅटफॉर्म्सवर नवीन नवीन फिल्म्समध्ये बघायला आम्हाला तुम्हाला आवडेल. तुम्ही यशाची अशीच उत्तमोत्तर प्रगती करत राहा. यशाची जी शिखरं आहेत ती पादाक्रांत करत राहा. आणि आम्हाला तुम्हाला भेटून अतिशय मनस्वी आनंद झालेला आहे. आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला सर शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मला इथे बोलवलं त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. मलाही खूप छान वाटलं. धन्यवाद सर. प्रेक्षक हो, आपण भेटूयात अशीच एक सुंदर आणि संघर्षमयी कहाणी घेऊन नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.